ज्यांची स्वामीवर निष्ठा आहे, ज्यांची स्वामीवर भावना आहे, आपण स्वामी भक्त आहात, तर तुम्ही मनामध्ये इच्छा निर्माण करा फक्त की स्वामींचं दर्शन मला व्हावं. कुठंतरी स्वामी तुम्हाला दर्शन देतील, नक्की देतील. झाडामध्ये स्वामी दिसतील, एखाद्या गाडीवर स्वामी दिसतील, एखाद्या नजर टाकली तर घरावर स्वामींची कृपा नाव दिसेल, एखाद्या रस्त्याकडे नजर टाकली तर तिथं सुद्धा स्वामी समर्थ नगर नाव दिसेल, एखाद्या गाडीकडे नजर टाकली तर त्यावर स्वामी समर्थांचा फोटो असेल. भक्ताच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे स्वामी करत असतात. म्हणून सज्जनानो, आपल्या कठीण परिस्थिती आल्यावर सुद्धा जगायचं कसं, नीट वाक्य ऐका, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारे दोनच शब्द आहेत. पहिला शब्द स्वामी आणि दुसरा शब्द समर्थ. हे दोन शब्द कठीण प्रसंगामध्ये माणसाला जगायला शिकवतात, माणसाला सद्बुद्धी देतात, माणसाला धैर्य देण्यात